नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली इथे एक दुःखद घटना घडली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र बाळासो सनगर हे वर्षा पर्यटनासाठी आले असता कावडेसाद दरीत पाय घसरून 300 फूट खोल दरीत कोसळले। दाट धुक्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत असल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली आहे। शनिवार सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात येणार आहे। जवळ पडलेला रुमाल काढण्यासाठी पुढे गेल्याने राजेंद्र यांचा पाय घसरल्याचं सांगितलं जातंय। महायुती सरकारसाठी लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी राज्य सरकारने प्राप्तिकार विभागाकडे या अगोदर अहवाल मागितला आहे। मात्र अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या या अहवालासाठी राज्य सरकारने आता प्राप्तिकार विभागासोबत सामंजस्य करार करण्याचे जवळपास निश्चित केले आहे। लाडक्या बहिणीबाबतच्या माहितीची गोपनीयता कायम ठेवण्यासाठी हा सामंजस्य करार केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले। नाशिक येथे हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा आई वडिलांनी केला होता। मात्र शवविच्छेदनात खुनाचे बिंग फुटले। या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी मृताच्या आई वडिलांसह दाजी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे। विशाल गोकुळ पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे। विशालची पत्नी पूजा हिने गंगापूर पोलिसात संशयित सासरा गोकुळ पाटील, सासू शशिकला व जावई उमेश काळे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली। त्यांचा मुलगा विशाल काही वर्षांपासून अतिमद्य सेवन करीत होता। कोणत्याही कारणातून तो आई वडिलांसह पत्नीला मारहाण करून परिसरात गोंधळ घालायचा। या प्रकरणाला त्रासलेल्या आई वडिलांनी जावयाच्या मदतीने त्याची हत्या केली। महावितरणाकडून वेळोवेळी वीज बिल थकबाकी वसुली मोहीम वेगाने राबविली जाते। वीज बिल वसुलीमुळे थकबाकीदार ग्राहक आणि महावितरणाचे कर्मचारी यांच्यात सातत्याने वादावादीच्या घटना घडतात। यातून थेट कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत थकबाकीदार ग्राहकांची मजल जाते। वीज चोरी प्रकरण कारवाईच्या वेळीही हल्ले होतात। यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत, परंतु महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास हल्लेखोरास पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे। अशा घटनांत महावितरणाने थेट फौजदारी कारवाई केली आहे। राज्यातील 4 वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष तसेच 5 वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान एकात्मिक पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने शुक्रवारी जाहीर केले। त्यानुसार 28 जून ते 8 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असून 17 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे। येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात त्रिभाषा सूत्र, हिंदी विरोध, शक्तीपीठ महामार्ग, जनसुरक्षा कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मदत असे विषय गाजण्याची चिन्हे आहेत। दुसरीकडे विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी महायुतीने केली आहे। महायुती सरकारच्या त्रिभाषा सूत्रावरून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे आक्रमक भूमिका घेणार आहेत। त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांची चर्चा करून तोडगा काढण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे। गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठी अल्ट्रासाउंड जेल लावण्याऐवजी हायपोक्लोराइड लावण्यात आल्याने गर्भवती महिलेचे पोट कोरपडले। हा प्रकार भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवार 27 जून रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडला। या प्रकारामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत। या घटनेच्या 1 तासानंतर शुक्रवारी सकाळी 8 वाजता जखमी महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला। महिलेचे पोट होरपडलेले असताना डॉक्टर आणि परिचारिकांनी सुखरूप प्रसूती केली। त्या महिलेची आणि बाळाची प्रकृती सुखरूप असल्याचे डॉक्टर दीपक सोनी यांनी सांगितले आहे। छत्रपती संभाजीनगरतील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात असलेल्या एका आश्रमात एका महिला कीर्तनकाराचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली। या महिला कीर्तनकाराची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आल्याची पोलीस तपासात उघड झाले। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे। या गुन्ह्यातील आरोपीला अटक झाल्यानंतरच हत्येमागचे कारण समोर येईल। कोणतीही कंपनी, उद्योग वा अन्य आस्थापनांमध्ये बांगलादेशी नागरिकास नोकरी दिल्याचे आढळले तर संबंधित मालकांना जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे।
गृह विभागाने बांगलादेशी नागरिकांना व्यसन घालण्यासाठी एक परिपत्रक शुक्रवारी जारी केले। त्यांना अजिबात कामावर ठेवू नये आणि सर्व प्रशासकीय विभागांनी त्याबाबत आपापल्या अधिपत्याखालील कार्यालयांना सतर्क करावे असे परिपत्रकात म्हटले आहे। या पत्रकामुळे घुसखोरांविरोधातील कारवाईला आणखी वेग येणार आहे। हिडन मोबाईल ऍप द्वारे भक्तांच्या खासगी आयुष्यावर नजर ठेवत त्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ करणाऱ्या एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे। प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं या भोंदू बाबाचं नाव असून तो स्वतःकडे दिव्य शक्ती असल्याचा दावा करत अनेकांची फसवणूक करत होता। या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादीत सांगण्यात आलाय। फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांची या भोंदू बाबाने फसवणूक केल्यानं पोलिसांनी स्पष्ट केलाय। यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार याला अटक केली आहे। सायबर तज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या ऍपची कसून चौकशी करण्यात आली आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।